हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज बरेच जणांचे प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे किंवा माझं ओपिनियन मला मांडायचं आहे. बरेच लोकांना वाटते हाऊ टू चूज ए करिअर. आपल्या मुलांना त्यांचं करिअर निवडताना आपण कशी मदत करायची किंवा कसं तर निवडायचं का? म्हणजे कित्येक वेळेला आपण असं बघतो, आधी मुलं म्हणतात मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे. हॉटेल मॅनेजमेंट करून बाहेर पडल्यावर मला तेच काही करायचं नाही, वेगळं करायचं आहे काहीतरी. म्हणजे नोकरी करायच्या वेळेला तर नाही करायचं. किंवा MBA करतात, MBA करताना मार्केटिंग स्पेशलायझेशन म्हणून निवडतात, तर दुसऱ्या वर्षाला आहे, फक्त 1 वर्षाला. तर निवडताना काय विचार करतात, तर स्कोरिंग आहे आणि सोपं आहे. मग बाहेर पडल्यावर त्यांना काय जॉब मिळताना मार्केटिंगमध्येच मिळणार. मग त्यांना तर नको असते. कोण गावगाव फिरणार, टार्गेट कोण पूर्ण करणार, टार्गेट पूर्ण झालं नाही ते कामावरनं कमी करतात, असं होते. मग आपण तर निवडताना विचार करायला पाहिजे होता का नाही? तुम्ही 1 वर्षाचा विचार केलात, पुढचे पूर्ण आयुष्याचा विचार केलात का? हे महत्वाचं आहे. आणि एक आपल्याकडे जनरली पूर्वीपासून एक अलिखित नियम म्हणेन मी, मार्क जास्त पडले 10वीत सायन्सला जायचं, जरा कमी पडले कॉमर्स, आणि त्यातनंही कमी पडले की आर्ट्स, ह्युमॅनिटीज. हे बघा, म्हणजे ते निर्जीव मार्क आपलं जीवन निवडणार आहात का? हे तुम्ही दिल्ली युनिव्हर्सिटीत वगैरे बघितलात की तिथे ह्युमॅनिटीजला, आर्ट्सला सुद्धा एवढं कट ऑफ 90चे वरच राहते, एवढी आवड आहे. आणि त्या मुलांना माहीत आहे आपण ह्युमॅनिटीज घेऊन सुद्धा आपलं आयुष्य सक्सेसफुल करू शकतो किंवा आपण आपला करिअर बिल्ड करू शकतो, हे तिथे माहीत आहे. पण एस्पेशली आपल्याकडे साऊथमध्ये अगदी ठराविकच आपल्याला माहीत आहे. इंजिनियर, डॉक्टर, CA आणि 1-2 असतील, एवढंच. त्याचे पलीकडे आपण नाही जात. आता तर खूप सोपं झालेलं आहे आपल्याला, डिजिटल माध्यमामुळे नेटवरनं वगैरे आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती मिळते. पण काय होतंय आपलं माहिती आहे का? आपण बाहेरचं सगळं आपल्याला माहीत असते, आपल्या घरातला मुलाचं आपल्याला माहीत नसते. त्याला इंटरेस्ट काय, तो कशात चांगला करेल, हे आपल्याला कळत नाही. आणि ह्याच्यामुळे आपल्याला माहीत असेल, 1-2 वर्षापूर्वीच मला वाटते 2024 मध्ये कोटा, तिथे JEE नीटची वगैरे ट्रेनिंग दिली जाते, फॅक्टरी म्हटलं जाते. तिथे 1 वर्षात जवळजवळ 24 मुलांनी जीव दिला. वय काय होतं मुलांचं? 16 ते 18. अजूनही आयुष्य म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, हे काही माहीत नाही. एवढे कोवळे वयात अतिशय वाईट परिस्थिती आहे ती. हे कशामुळे घडलं? ते ना दुसरं काही नाही, हे करतो. एका मुलीनं तर लिहून ठेवलं होतं, सॉरी पप्पा. अहो, काय झाली असतील मनस्थिती त्यांची. म्हणजे आपण मुलांचे डोक्यात हेच बिंबवले, तू डॉक्टर, इंजिनियर किंवा अमुक काही झालास तरच सक्सेसफुल, नाही ते तू जगायला लायकच नाहीयेस. ही कोणाची चूक आहे? पालकांची सुद्धा चूक आहे. मग आपण काय करायला पाहिजे, मुलांनी आणि आपण दोघांनी? पण मुलं कशी 10वी-12वीची म्हणजे जराशी छोटीच असतात, असं काय कळते. पण आपण मोठे त्यांच्यावर आपण निरीक्षण करतो, त्याला काय आवडते तर बघतो. त्याच्यामुळे आपण ह्याच्याकडे जरा जास्त लक्ष द्यायला पाहिजे, ह्या गोष्टींकडे पालकांनी.
असं मला तरी वाटते. आणि एक सांगितलं मार्काप्रमाणे, दुसरं काय मुलांना वाटते किंवा इवन पालकांना पण कशात जास्त पैसे मिळतात त्या फील्डमध्ये जायचं. असं वाटते का नाही? मध्यंतरी एक मुलगा सांगत होता त्याला मेडिकलला जायचं आहे. म्हणाला, का मेडिकलला जायचं आहे? मला भरपूर पैसे मिळवायचे आहेत. अहो, असं आपण उद्देश ठेवून गेलं की चालेल का? सगळे डॉक्टर एकदम पैसे एवढ्याले मिळवू लागतात का? भरपूर मिळवायला स्पेशलायझेशन वगैरे होऊन MBBS झाल्यावर आणि पुढे 10-15 वर्ष लागतात. तेवढे झालं नाही ते तो मग तर सगळं पेलू शकेल का? नाही, डिप्रेशनमध्ये जाईल. त्यामुळे आपण तो प्रोसेस पण एन्जॉय करायला पाहिजे. नो डाऊट पैसा महत्वाचा आहे, नाही म्हणत नाही मी, पण पैशासाठी करिअर निवडायची नाही. आपण त्या करिअरमध्ये टॉपला गेलो का नाही, आपण पैसे मिळवू शकतो. तुम्ही तर एन्जॉय करायला पाहिजे प्रोसेस. आता पैसे कशात मिळत नाही तो. मोठे मोठे कोचिंग क्लासेसवाल्यांचं बघा, केवढ्याला मोठं साम्राज्य उभं आहे त्यांचं. किंवा CA बघा, कुठल्याही फील्डमध्ये बघा तुम्ही, अतिशय तुम्ही प्रामाणिकपणानं चांगलेपणानं कुठलंही काम केलं का नाही, तुम्ही कशातही पैसे मिळवू शकता. हे आपल्याला आधी कॉन्फिडन्स पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ते मग आपण कसं बघायचं? हो मॅडम, आपण मुलांना निरीक्षण करत असतो. आता सहसा इंजिनिअरिंगला जायला, तिथे सक्सेसफुल व्हायला मुलांना काय यायला पाहिजे, कशात इंटरेस्ट पाहिजे? एक म्हणजे ते मॅथ्समध्ये चांगले असायला पाहिजे, म्हणजे न्यूमेरिकल अँड लॉजिकल इंटेलिजन्स. त्याच्याबरोबर त्यांना मेकॅनिकल एबिलिटी असायला पाहिजे. स्किल आणि इंटरेस्ट हे दोन्ही असायला पाहिजे. नवीन नवीन क्रिएटिव्हनेस काही करायचं त्यांना यायला पाहिजे. सक्सेसफुल व्हायला पाहिजे. ते हे मूलभूत गुण असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ओके, हे झालं इंजिनिअरिंगचं. मेडिकलला जायला ते काय पाहिजे? मेडिकलला जायला पण आपल्याला डायग्नोसिस व्यवस्थित यायला पाहिजे, आहे का नाही? आणि डॉक्टरचं मेन कर्तव्य काय असायला पाहिजे? रुग्णाचं दुखणं मी कमी करणार, हे त्याला मेन असायला पाहिजे. त्याच्याशिवाय सोशल स्किल असायला पाहिजे का? म्हणजे त्याला मुलांबरोबर नाही, त्याला लोकांबरोबर राहायचं आहे. मग काय होते, कसं आहे, असं आहे. त्यामुळे लोकांशी बोलायला, हे करायला आवडते. टच इंजिनिअरिंग, टॉप इंजिनिअरिंग एखादा आपले रूम मध्ये बसून तो सगळं निर्माण करू शकतो. त्याला काही लोकांशी जास्त मिक्स व्हायला पाहिजे असं नाही. पण डॉक्टरला ही डील्स विथ द ह्युमन बिईंग्स, त्यामुळे त्याला तर सोसायटीत स्किल तरी असायलाच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मिक्स व्हायचं, तुम्हाला आपला मूल इंट्रोवर्ट आहे का एक्स्ट्रोवर्ट आहे हे कळायला पाहिजे. काही मुलं कसं अगदी भरा बोलून टाकतात, काही नाही, मनात ठेवतात. ते बोलतात, इंट्रोवर्ट असले तरी बोलतात. कधी बोलतात? त्यांचे मनाचे विचारांशी जुळणारा समोरचा बोलत असला की ते भरपूर बोलतात. त्यांना इंटरेस्ट असलं की भरपूर बोलतात. आता ह्याच्याशिवाय आपण एक विचार करायला पाहिजे. आपल्याला नोकरी उद्या करताना आपल्याला फिरायला आवडते का, एक ठिकाणी बसून करायला आवडते का? त्यामुळे जे मुलाला फिरायला इकडे तिकडे ते तसल्या नोकऱ्या निवडल्या तरी चालते. पोलीस असेल, आर्मी असेल, वेगवेगळ्या टाईपचे इन्स्पेक्टर्स असतात, मार्केटिंग असेल. आणि एखाद्याला नाही आवडत, त्याला बसूनच माझं काम मला करायला आवडते, अभ्यास करायला आवडतो असले तुम्ही
कुठल्याही बैठे कामाचे नेचरचं काम तुम्ही निवडू शकता. आणि हे सगळं निवडताना आपण मेनली प्रत्येक मुलाकडे 3 गोष्टी बघायला पाहिजे. PAI पाय. आता पाय म्हणजे P स्टँड्स फॉर पर्सनॅलिटी. आपल्या मुलाची पर्सनॅलिटी कशी आहे, इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट, त्याला हिंडायला फिरायला आवडते का बसून एका ठिकाणी काम करायला आवडते, हे त्याचं पर्सनॅलिटी मधनं आपल्याला कळते. त्यामुळे पहिली पर्सनॅलिटी आपल्या मुलाची कशी आहे हे मुलाने पण विचार करू शकतात. पण मुलं मी म्हटल्यासारखं कित्येक वेळेला लहान असतात, तो 10वी 12वी म्हणजे फार मोठी नाहीये, पण आपण मोठे त्यांना लहानपणीपासून निरीक्षण करत असतो, त्यामुळे आपण निरीक्षण चांगलं करू शकतो. दुसरं ए म्हणजे ॲप्टिट्यूड आणि एबिलिटी. ॲप्टिट्यूड आहे का त्याला, एबिलिटी आहे का. त्याला त्याची आवडच नसली की काय करणार हो. तुम्ही ट्युशन क्लासला घालाल इकडे तिकडे, ते शिक्षक पण काय करतात, त्याला ओके तर जरा इंटरेस्टिंग करतील, आवड निर्माण कर, पण त्याला त्यातली एबिलिटीच नसली ते काय करू शकणार तो शिक्षक म्हणून. तुम्ही क्लासला किती हजार किती लाख रुपये मोजले तरी, आज आता कोटा बिटाला ठेवताना लाखाने फी असते, आपल्याला माहित आहे. त्यामुळे हे बघायला पाहिजे, ॲप्टिट्यूड आणि एबिलिटी. तिसरा I स्टँड्स फॉर इंटरेस्ट. म्हणजे त्याला इंटरेस्ट आहे का. हे बघा, कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट असलं का नाही तर मूल बाकी एखाद गोष्ट कमी असली तरी इंटरेस्ट असलं तर करेल, तो त्याच्याबद्दल जाणून घेईल. आज तरी आपल्याला डिजिटल ह्याच्यामुळे वेगवेगळ्या गुगलवरनं तुम्ही काढाल किंवा नेटवरनं काढाल, वेगवेगळे व्हिडिओज काढाल, त्याविषयी पुस्तकं घेईल तो, किंवा भेटेल एखादा ॲक्च्युअल तर काम करणारे माणसाला, ॲक्च्युअल त्याला इंटरेस्ट असलं तर. त्यामुळे इंटरेस्ट असणं महत्वाचं आहे. आता हे सगळं आपण करता नाही, आपण मुलांना विचारायला पाहिजे, हो तुला ह्याची आवड आहे म्हणजे तुला आयुष्यभर नोकरी म्हणून हे करायला आवडेल का. बघा, नोकरी म्हणून करताना आपण जवळजवळ 30 ते 40 वर्ष त्या फील्डमध्ये असतो. मी सांगते माझ्या मुलाला लहानपणीपासून घरात स्वयंपाक वेगवेगळे प्रकार करायला खूप आवडायचे. उकडीचे मोदक सुद्धा तो 7वी 8वीत असल्यापासून अतिशय सुंदर करू शकतो. एवढं छान त्याला अतिशय आवडायचं. मग 10वी झाल्यावर मी त्याला विचारलं, तुला काही हॉटेल मॅनेजमेंट वगैरे कॅटरिंग हे जायचं आहे का, त्या कॉलेजला जायचं असलं की तिथे. तो म्हणाला नाही, मला हे माझी हॉबी आहे, घरात मला नवीन नवीन प्रकार करून बघायला आवडते आणि खायला, पण मला प्रोफेशन म्हणून तर करायचं नाही. म्हणजे काही काही मुलांना क्लिअर असते, पण म्हणजे मला हे प्रोफेशन म्हणून आयुष्यभर तर काम करायचं आहे का, हे आपल्याला. आपण नुसतं पैसा किंवा स्कोप किंवा मार्क पडतात म्हणून कुठलंही करिअर निवडायचं नाही. एक लक्षात ठेवायचं, तो प्रोसेस मी एन्जॉय करायला पाहिजे. तो प्रोसेस मला एन्जॉय करता आला तर मी आयुष्यभर आनंदी राहीन, खुश राहीन. मला कधी हे प्रोफेशन नको, अयो कशाला झालो बाबा, असं होते नाही ते. त्यामुळे आपण करिअर निवडताना पाल्यानं आणि पालकांनी दोघांनी खूप जरा डीपली स्टडी करायला पाहिजे. ते मुलाचं व्यक्तित्व, त्याला आवड आहे का, आयुष्यभर तो तर करू शकेल का. नाही ते काय करतात, जातील, कितीतरी इंजिनिअरिंगला वगैरे गेलेली मुलं आपण बघितले, 2-3 वर्ष झाल्यावर मग नापास होतात, मागचं क्लिअर करणं सोपं जात नाहीये आणि सोडून टाकतात. असं काही होता कामा नये. म्हणून आपण जरासं लहानपणीपासून निरीक्षण करून त्यांचे आवडीनिवडीप्रमाणे त्यांना
पुढे जायला मदत करायला पाहिजे. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल. आणि आपले जवळ कोणी 10वी 12वी किंवा 8वी 9वीची मुलं असली तरी हा व्हिडिओ आपण शेअर करा. जरा विचार करतील. आपले मुलांचं आयुष्य आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. हॅव ए गुड डे.